जय भीम. सोशल मीडिया थ्रू म्हणजे फेसबुक आणि व्हॉट्सअपवर खूप जणांच्या कमेंट्स आहेत की हाऊ टू गेट द फ्रँचायझी आणि आय एम व्हेरी हॅपी की खूप जणांनी खूप पॉझिटिव्ह रिप्लाय दिलेले आहेत. तर सुशा गोल्ड कंपनी आपण पहिल्यांदा गोल्ड शार्क्स एंटरप्रेन्योर शोज नावाचा एक साम टीव्हीवर आपण एक रियालिटी शो उभा करतोय. अँड आय वॉन्ट ऑल ऑफ यू ज्यांना ज्यांना फ्रँचायझी मध्ये इंटरेस्ट आहे त्या सगळ्यांनी ह्या टीव्ही शो मध्ये समोरून पार्टिसिपेशन द्यावं. आणि तुम्ही फक्त एक व्हॉट्सअपवर मी तुम्हाला नंबर देतो, दॅट इज 8828150933. I repeat 8828150933. तुम्ही ह्याच्यावर स्वतःचे एक व्हिडिओ बनवा तुमच्या मोबाईलवर, तुमचं नाव, तुमचा जे लोकेशन आहे, पत्ता, तुमचं वय, तुम्ही सध्या काय करता ह्याची फक्त मला व्हिडिओवर माहिती द्या. आणि जो आपला टीव्ही शो आहे त्याच्यामध्ये सगळ्यांनी पार्टिसिपेट तुम्ही करा, कारण त्याच्यामध्ये आपण गोल्ड म्हणजे कसं बनवतो हे सगळ्या ग्राहकांना दाखवू शकू, ह्याची काय ऑथेंटिसिटी आहे. आणि आज तुमचा चेहरा ज्यावेळी टेलिव्हिजनवर येईल तो यू विल बी द सेलिब्रिटी. म्हणून तुम्ही सगळ्यांनी या ऑडिशन्स मध्ये भाग घ्यावा. आणि 25th विल बी द लास्ट डेट. तर आजपासून तुम्हाला जितक्या लवकर जमेल तुम्ही तितक्या लवकर या फ्रँचायझीसाठी आणि ह्या टीव्ही शो साठी तुम्ही आपले वीडियोज पाठवावेत. दोस्तों, सर ने वीडियो बनाकर भेजने कहा है और 8828150933 इस नंबर पर भेजने के लिए कहा है. आप कृपया कॉल ना करें. सर, मेरे कुछ सवाल हैं. आप यह जो कर रहे हैं किसी महान कार्य से कम नहीं है, लेकिन मुझे कुछ लोगों के निगेटिव कमेंट्स आए, तो आपको क्या लगता है, क्या हम जीत पाएंगे? नाही, खूप अवघडच होणार आहे. मी काही चेंजेस घडवेन असं मला माहित नाही. बट आय हॅव स्टार्टेड अ रेव्होल्युशन असं मला तरी वाटतं. येणाऱ्या काळामध्ये माझ्यावर वेगवेगळे अलिगेशन्स किंवा म्हणजे दुसऱ्या लोकांपेक्षा आपल्याच लोकांना खूप त्रास माझा होणार आहे. हे आता सुरुवात झाली आहे. तुलाही माहित असेल, तुलाही कुठकुठले कमेंट्स येत आहेत आणि मलाही वेगवेगळे कमेंट्स येत आहेत. तू जस्ट डिमोटिवेट मी. आणि तसं तुला म्हणजे असं म्हटलं ना तर मी एक स्क्रिप्ट लिहिली होती ऑफ भीमा कोरेगाव. आणि त्या भीमा कोरेगाव मध्ये मी लिहिलं होतं की म्हणजे रत्नाक, जतनाक आणि भिकनाक, दिस थ्री वर लीडिंग दिस भीमा कोरेगाव वॉर. आणि त्याच्यामध्ये भिकनाक येतात आणि भिकनाक म्हणजे रत्नाकांना बोलतात की दादा आपण फक्त 500 आणि आपल्या समोर हजारो आहेत, मग ते आपण जिंकणार का? तर रत्नाक बोलतात नाही, अवघड आहे, मग आपण लढतोय कशाला, असा तो भिकनाक विचारतो. तर मग रत्नाक उत्तर देतात की एक वाघाचं पिल्लू ते मेंढरांमध्ये हरवलं आणि ते हळूहळू ते मोठं व्हायला लागलं, पण तेही मेंढरांसारखंच वागायला लागलं. एक नंबरचं घाबरट झालं. तर त्याच्या डोक्यावर शिंग नाहीत. मग त्याला वाटलं की माझ्याच शरीरामध्ये काहीतरी विकृती आहे. आणि म्हणजे कुठल्याही शेळ्या यायच्या, ह्यालाच मारायच्या, हा रडायचा. काही वर्षानंतर तिथे दुसरा वाघ आला आणि आता मी ह्या शेळ्या खाणार म्हणून तो खूप खुश होतो. पण त्यात तो हा वाघ बघतो जो रडतोय, जो मार खातोय, आणि हा एकदम त्याची ताण भूक हरपते. आणि तो विचार करतोय असं कसं होतंय की माझा वाघ हा असा एवढा निवळट कसा. तर तो सगळ्यांना सोडतो आणि तो त्याच्याच पाठी धावतो.
आता हा घाबरट वाघ त्याच्या पुढे रडतोय, मला खाऊ नको. मग तो त्याला गळ्याला पकडतो आणि त्याला फरफटत तो भीमा नदी म्हणजे सॉरी तो नदीजवळ आणतो आणि त्याला त्याचं रिफ्लेक्शन म्हणजे त्याचं प्रतिबिंब दाखवतो आणि सांगतो तू वाघ आहेस वाघ. आणि तो पहिल्यांदा डरकाळी फोडतो. तर रत्नाक म्हणतात आपणही आपल्या समाजाला हे दाखवायचंय की आपण वाघ आहे, आपण ही शस्त्र उचलू शकतो, आपण जिंकू किंवा हारू हे महत्वाचं नाहीये, लढणं महत्वाचं आहे. म्हणून मी जे काही करतोय कदाचित आय वोंट बी सक्सेसफुल, आय विल बी सक्सेसफुल, दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. आपणही व्यवसायात उतरू शकतो, कुठल्याही संघटनाशिवाय, कुठल्याही पक्षाच्या मदतीशिवाय आपण सगळेच आंबेडकर आहोत हे दाखवून देऊ शकतो. बाबासाहेबांनी आपल्यावर विश्वास ठेवला होता की म्हणजे वल्लभभाई पटेलांना म्हणाले होते की माझ्या समाजाला एक संधी द्या. आणि म्हणून आपण आता तो दाखवलेल्या विश्वासावर आपल्या सगळ्यांना काम करायचं आहे. आणि गौतम माझं एक असं मत, एक बोळी बाबडी म्हणजे माझी कल्पना आहे की जर मी गेल्यानंतर वरती जर बाबासाहेब भेटले तर त्यांनी बुटानी मारू नये.